मागच्या काही महिन्यात कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सामान्य नागरिकांना होणारा त्रास वाढताना पाहायला मिळत होता। यामध्ये बऱ्याचदा ही भटकी कुत्री हिंसक झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। यामागचे कारण शोधत कोल्हापुरातील एका संस्थेने यावर उपाय करण्याचा प्रयत्न केलाय। कित्येक भटक्या कुत्र्यांना नीट खायला मिळत नसल्यामुळेच ती भुकेमुळे हिंसक बनतात। याचा विचार करून कोल्हापूरच्या डीएम फाउंडेशनने शहरात डॉग फीडरची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भटक्या कुत्र्यांना आता वेळेवर आणि पोटभर खायला मिळणार आहे। 2018 पासून आतापर्यंत दर आठवड्यात आम्ही 150-200 जणांना आठवड्यातून 3 वेळा जेवण वगैरे प्रोव्हाइड करत असतोय। आणि म्हटलं तर ब्लँकेट थंडीत असली तर आणि पावसात आपलं छत्री बित्री वगैरे सगळं देतोय, ब्लँकेट देतोय। असंच आमचं काम चालू असतं। त्यामध्ये आम्ही आमचे भाऊच आहेत सगळ्यात मोठा हात आम्ही 2-3 जण माझी फ्रेंड आहेत असतील, नोमान मकानदार असतील, आयान आंबेकरी असतील, आयुष मनेर असतील, एमडी मनेर असतील, आतम शेख, यांचा 5 जणांचा जो आमचा ग्रुप आहे यांचं सगळ्यांचं मला 2018 पासून आतापर्यंत कायम मी माझ्या सोबत आले आतापर्यंत। आणि आम्ही डॉग फीडर ही संकल्पना मी केरळमध्ये पाहिली होती। आणि ज्यावेळी कुत्र्यांना जेवण वगैरे मिळत नसतं त्यावेळी ही भटकत असतात तिकडे तिकडे आणि माणसांना वगैरे चावत बिवत असतात। ही का चावत असतात तर यांना जेवण सरळ भेटत नसतं। तर आमच्या ते डोक्यात आलं, मग आम्ही चर्चा केली की आपण हे डॉग फीडर म्हणून एक पूर्ण कोल्हापुरात ही बसवायचा प्रयत्न करूया। म्हणून आम्ही आज आमचं सक्सेस झालेला आहे आणि मी 15 जागी ती बसवलेली आहे कोल्हापुरात। त्यातच विविध सामाजिक कार्य करत करत या डीएम फाउंडेशनने भटक्या कुत्र्यांसाठी ही डॉग फीडरची संकल्पना आणली आहे, असेही दानिश यांनी सांगितलंय। पीयूसी पाईप आहे, त्यामध्ये आम्ही जेवण घालायचं असं कटिंग केलं 2-2 फूटचं आणि त्यात जेवण घालून ते कुत्री खाणार। आणि ज्या एरियामध्ये आम्ही बसवले त्या एरियामध्ये नोंदलेले आहेत पोरं, त्यांनी आणून ते जेवण करणार। पीयूसी पाईपमध्ये आम्ही डॉगचं जेवण घातलंय आणि पार्ले बिस्किट्स घातले। आम्ही ज्या एरियामध्ये जी पोरं नोंदली आहेत त्यांना काय सुटेल ते घालतात। कोल्हापूर शहरात विविध 15 ठिकाणी सध्या हे डॉग फीडर बसवले असून यांची संख्या अजून वाढवण्याचे ठरवले आहे। तर प्राण्यांसाठी अजूनही काही उपक्रम राबवण्याचे विचार असून येत्या काळात ते उपक्रम देखील लवकरात लवकर राबवू, असे देखील दानिश यांनी स्पष्ट केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।